वाईड एक मोठा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. आपण पाहतोय वसई फाटा चषक 2019 ईगल क्रिकेट क्लब आयोजित मोफास ग्रुप यांच्या माध्यमातून येणारी ही स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये आघाडीची जोडी दाखल होत असताना पाहायला मिळते. एका बाजूला आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करेन की अतिरिक्त खेळाडू आमच्या व्यासपीठावरती येणं गरजेचं आहे. मंगेची घाडी आमच्या सोबत उपस्थित होत आहेत. संघाचे मॅनेजर आणि एक चांगलं व्यक्तिमत्व, त्यांचे हार्दिक असं स्वागत. आघाडीची जोडी जयेश आणि त्याच्या साथीला परेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सज्ज. मुकेश दास उजव्या यष्टीच्या बाहेर निघणारा हा चेंडू खोलवर टप्प्याचा पाहायला मिळतोय. मुकेश दास अर्थातच एक बहारदार खेळ. या गोलंदाजाने फार कमी वयामध्ये चांगलं प्रदर्शन केलं आणि सातत्याने चांगलं प्रदर्शन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. यष्टांच्या पाठीमागे सचिन कदम पाहायला मिळतोय. खोलवा टप्प्याचा हा चेंडू समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक आकाश चिंदारिया. किसन देवेंद्र चेंडूला उचलतोय. एक धाव जरूर येते आणि या एकेरी धाव संख्येच्या मदतीने धावफलकावरती एक धाव धावफलकावरती लगावली जाते. खऱ्या अर्थानं खातं देखील खोललं जाते. आज मात्र आपण पाहिलं तर संतोष चांदीप 14-32 हा संघ खेळतोय आणि रोहितजी गुप्ता यांचं धाव देखील घेणं तितकंसं गरजेचं. आडव्या बॅटने केलेला हा फटका ऑन साइडला स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू सरळ ट्रॅव्हल होणार सीमारेषेच्या बाहेर. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये षटकार. धन्यवाद. ऑन साइडला येणारा हा डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये षटकार. मुकेश दास अर्थातच बच्च्यावरती चढवलं गेलेलं हा हल्ला. एक निश्चितच आपण पाहतोय धावांची लयलूट इथे करावी लागेल. कारण की आपण पाहिलं गेलं तर ज्या पद्धतीने ही नावं काय आहेत, कोणकोणते खेळाडू या संघामध्ये खेळतात, जर का आपण पाहिलं गेलं तर फ्लाय स्लिप मध्ये ओमकार देवीदास देसाई अर्थातच ओमी पाहायला मिळतोय. एका बाजूला पॉइंट मध्ये तुम्ही पाहायला मिळतोय तो मात्र अजय सरोज पाहायला मिळतोय. ऐश्वर्या सुर्वे शॉट एक्स्ट्रा कव्हरला आहे. एका बाजूला वायडी शॉट्स एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये जो उमर खान पाहायला मिळतोय. मिड ऑफ किसन देवेंद्र आहे. ऑन साइडला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये राहुल जोगाडिया पाहायला मिळतोय. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये संदीप आचार्य आणि वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये तुम्ही पाहिलं तर आकाश चिंदारिया. हे सारे खेळाडू आणि शॉर्ट फाईन क्षेत्रामध्ये जर का तुम्ही पाहिलं 38 सर्कलच्या आतमध्ये रोहित नार्वेकर हा खेळाडू पाहायला मिळतो. तर गोलंदाज पुन्हा एकदा मुकेश सज्ज होईल गोलंदाजी मार्क वरती लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. टप्प्याचा चेंडू होता ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. राहुल जोगाडिया चेंडूच्या खाली येतोय. नन्ना मुन्ना जादूगार कोणतीही चुकी करत नाहीये. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. खेळाडू बाद. थँक्यू. एक सुंदर झेल पाहायला मिळाला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. अक्षयजी मी जरूर इथे सांगू इच्छितो की राहुल जोगाडिया असेल, ग्लेन वैती असेल, मंगेश वैती असेल यासारखे खेळाडू ज्या ज्या वेळी चेंडूवरती येतात मग रोहित नार्वेकर चतुर याचा मी नावाचा उल्लेख करेन. फरदीन काझी या खेळाडूचा नावाचा उल्लेख करेन की या हे खेळाडू ज्या ज्या वेळी किसन देवेंद्र हे खेळाडू ज्या ज्या वेळी चेंडूवरती येतात त्या त्यावेळी फलंदाज आपले होप सोडून देतो. कारण की अफलातून क्षेत्ररक्षण ज्यांच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष आम्ही पाहिलंय. गोलंदाज सज्ज. इथे मात्र फटका फसतोय. ऑन साइडला चेंडू हवेमध्ये आहे. बटला जदवर चेंडूवरती येईल तदवर मात्र दुहेरी धावेचा प्रयत्न इथे करण्यात आला आणि 2 धावा सहजरित्या अर्जित केल्या जात आहेत. दुहेरी धावसंख्येच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय. 9 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात आला. काय म्हणाल अक्षयजी, पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात येतोय आणि या दिग्गजांसमोर खेळत असताना कितपत धावा तुम्हाला बनवायला हव्यात? निश्चित रूपानं हा दिग्गज संघ आहे. कारण उमर सारखा एक खेळाडूही आज या संघासोबत जोडला गेलाय जे आपण पाहतोय. त्यामुळे किमान 50 धावा हीच टोटल असू शकते यांच्या या दिग्गज खेळाडूंसमोर लढण्याची. कारण खूप मोठे खेळाडू आहेत. नावातच त्यांच्या खूप मोठा दबदबा आहे. त्यांच्या नावाला एक वेगळं वलय या टेनिस क्रिकेटमधनं त्यांना प्राप्त झालंय. त्यामुळे किमान 50 धावा बॉलिंग मार्कवरनं जर आपण पाहिला गोलंदाजीचं एक नवं अस्त्र ऐश्वर्या सुर्वे जो बॉलिंग मार्कवरनं सज्ज होतोय. त्यामुळे निश्चित रूपानं फलंदाजांना आपलं कशब कौशल्य पणास लावावं लागेल. यस, गोलंदाजी मार्क वरती दाखल होतोय बाबा ऐश्वर्या सुर्वे.
अंधेरीमधील हा सुपरस्टार गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. लेदर बॉल हा देखील तितकासा चांगला खेळतो. MPL या स्पर्धेचा नावाचा उल्लेख मी आधी केला होता आणि त्या स्पर्धेमध्ये जो मात्र शशिकांत कदम यांच्या सोबत खेळताना आम्ही पाहिलं तो बाबा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. सातत्याने याच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य मी पाहतो. गोलंदाज सज्ज होतो. राईट मोर द विकेट. शॉर्ट रनअपने खोलवा टप्प्याची गोलंदाजी, भेदक गोलंदाजी करण्यामध्ये महारत हासिल आहे या खेळाडूला. तर या प्रत्येक खेळाडूचं एक सातत्याने एक वैशिष्ट्य आहे. आपण पाहिलं तर मॅथ्यू हेडन, अक्षयजी पाहिलं तर सामन्याच्या आधी विकेटवरती तो बसायचा. नवे तर सचिन तेंडुलकर डाव्या पायामध्ये पॅड असेल प्रथमतः बांधणं, सौरव गांगुली रुमाल असेल, वीरेंद्र सहवाग रुमाल असेल, महेंद्रसिंग धोनी सातत्याने त्याचे ग्लोव्ज तो सातत्याने काढतो आणि बांधत असतो. तर ऐश्वर्य सूर्याच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य काय? पहिला चेंडू टाकण्याच्या आधी उजव्या हातामध्ये जो काय कडा आहे तो सातत्याने मागे करणं आणि तदनंतर चेंडू हाताळणं हे त्याचं वैशिष्ट्य आहे. हे सातत्याने त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. अष्टपैलू खेळाडू गोलंदाज ऐश्वर्य सूर्य सज्ज होईल. तर स्ट्राईक एंड वरती आहे तो जयेश. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. इथे मात्र खोलवा टप्प्याचा चेंडू लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, खानो के खान उमर खान याच्या हातामध्ये झेल. खेळाडू बाद. निश्चितच आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती मात्र केवळ 10 धावा धावफलकावरती आहेत आणि खऱ्या अर्थानं इथे मात्र खोलवा टप्प्याचा हा चेंडू ऑन साइडला कार्पेटच्या साह्याने केलेला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आकाश चिंधारी या चेंडूवरती येणार. तदवर केवळ एक धाव इथून अर्जित केली जाते. एकेरी धावसंख्येच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतंय. लगावल्या जात आहेत त्या 11 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटच्या पटलावरती एक खेळाडू 11 प्रकारे बाद होऊ शकतो. नियम क्रमांक जर का तुम्ही पाहिले तर एक खेळाडू बाद होणं हे 11 प्रकार आहेत. नवीन फलंदाज प्रतीक मैदानामध्ये दाखल झालाय. धावांची लयलूट इथून तुम्हाला करावी लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा ऐश्वर्य सुर्वे. लोअर फुल टोस आहे. बॉलर बॅक टू द ड्राइव्ह. सुरेख फटका पाहायला मिळतोय. कार्पेटच्या साह्याने खेळण्याचा प्रयत्न. ऐश्वर्य सूर्य स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अफलातून क्षेत्ररक्षण करत असताना चेंडू येतोय निर्धाव स्वरूपाचा. धावसंख्या स्थिरवली गेली. केवळ आणि केवळ 12 धावा धावफलकावरती आहेत. एक खेळाडू तंबूच्या आचऱ्याला देखील परतलाय. यावेळी मात्र खोलवा टप्प्याचा हा चेंडू पुन्हा एकदा ट्राय केलाय. हाफ बॉलीवरती घेऊन आकाश चिंदारिया सातत्याने तो मात्र क्षेत्ररक्षण करत असताना पाहावास मिळतोय. 2 धावा येत आहेत आणि या दुहेरी धावसंख्येच्या मदतीने 14 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. क्रिकेटच्या पटलावरती सातत्याने अशा पद्धतीचा खेळ रंगताना आम्ही पाहिला, परंतु इथून धावांचा ओघ वाढवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा तुम्हाला करावी लागेल. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आणि या षटकाचा विचार केला तर 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावरती आहेत. 5 गेंदों का खेल यहां से खत्म होता हुआ और स्कोर कार्ड के ऊपर देखा जाए 1 विकेट के पतंग के बाद 14 रन स्कोर कार्ड के ऊपर है. ऐश्वर्य सुर्वे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. प्रतीक ऑन स्ट्राईक. आता मात्र वाऱ्याचा ओघ ऑन साइडला झुकत असताना इथे खोलवा टप्प्याचा चेंडू. राहुल जोगाडिया फार वेगाने चेंडूवरती येतोय. डायरेक्ट हिट परतावं लागला असतं खेळाडूला. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. एक सुंदर ताळमेळ प्रतीक आणि जयेशच्या माध्यमातून पाहायला मिळाला. प्रतीक आणि रवी याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. एक धाव जरूर आली. एकेरी धावसंख्येच्या मदतीने 2 षटकांच्या समाप्तीनंतर 7.50 च्या रन रेटने संघाची धावसंख्या 15 धावा धावफलकावरती आहेत. एक छोटीशी विश्रांती घेऊया. डीजेकडे जाऊया. मधुर संगीत ऐकू. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळतोय अजय सरोज. अर्थातच बच्चा या गोलंदाजाचा ज्यावेळी नामोल्लेख होतो त्यावेळी आम्हाला चॅलेंजर ट्रॉफी 2017 आमच्या डोळ्यासमोर येते आणि चॅलेंजर ट्रॉफी मध्ये गतवर्षी मात्र जो काय प्रदर्शन या गोलंदाजाने केला होता, मेडन षटक 2 हाताळले होते. हॅट्रिक देखील त्याच्या माध्यमातून आली होती. रत्नागिरीच्या
छत्रपती शिवाजी क्रीडांगणावरती. आणि तो अजय गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. सातत्याने चांगलं प्रदर्शन राहिलंय. परनगरीतून बिलॉंग करतो आणि शिवडी विधानसभामध्ये सातत्याने त्याच्या माध्यमातून चांगलं प्रदर्शन देखील त्या विभागामध्ये राहिलंय. गोलंदाज सज्ज होतोय अजय. इथे मात्र पडल्यानंतर उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू निघतोय. आउट स्विंग होतोय आणि डाव्या हाताच्या फलंदाजाला जकडून ठेवण्यासाठी प्रमुख अस्त्र इथे सचिन कदमने इथे बाहेर काढलंय. क्रिकेटचा मास्टर माइंड यष्टांच्या पाठीमागे तुम्हाला पाहायला मिळतोय. यष्टांना खेटून तो उभा आहे. गोलंदाज सज्ज. इथे मात्र डाव्या यष्टीवरील हा चेंडू. काय घडते मैदानाच्या आतमध्ये. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर झाला आणि निश्चितच पाहिलं गेलं तर इथून चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय. क्रिकेटच्या पटलावरती अनेक विक्रम आपण घडताना पाहायला मिळतात. अक्षयजी पांडव नवे तर टेनिस बॉल मध्ये एक चेंडू 6 धावांची गरज असताना गोलंदाजाने 6 वाईट टाकले होते. परवाच्या दिवशी एक चेंडू 5 धावांची गरज असताना 5 धावा पळून काढण्यात आल्या आणि कित्येक मोठे विक्रम पाहायला मिळतात. स्पेअर कट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा आउट स्विंग. सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक अजय सरोजाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. आणि महिला क्रिकेटमध्ये देखील मोठा विक्रम झाला. खऱ्या अर्थानं नॉन स्ट्राईक एंड वरती असणाऱ्या प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये नॉन स्ट्राईक एंड वरती असणाऱ्या खेळाडूला मात्र चेंडू लागला आणि तो मात्र गोलंदाजाच्या हातामध्ये जाऊन बसला. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांदरम्यानची महिला क्रिकेटमधील लढत. अनेक विक्रम आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये घडतायत. नवे तर बिग बॅश लीग मध्ये बॅट टॉस देखील आम्ही पाहिला. मॅथ्यू हेडनने मात्र तो बॅट टॉस केला होता बिग बॅश लीग मध्ये. गोलंदाज अजय. यावेळी मात्र ऑन साइडला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये ओंकार देसाई या ठिकाणी तैनात आहे. चेंडूला फील्ड केलं जाईल. फेकी केली जाते. ओंकार देवीदास देसाई ओमी याच्या माध्यमातून तद्वर इथे अर्जित केली गेली. केवळ आणि केवळ एकेरी धाव लॉंग लेग क्षेत्रामधून फेकी येते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती 16 या आकड्यावरती. 2 गडी तंबूच्या आचऱ्याला परतल्यानंतर टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना इथे अवध कुर्ला या संघाची धावसंख्या इथे दयनीय अवस्था जरूर म्हणावी लागेल. तिसऱ्या षटकामध्ये धावांची लयलूट तुम्हाला करायची आहे. एका बलाढ्य संघाच्या समोर खेळत असताना धावा तुम्हाला जास्तीत जास्त गोळा करायच्या असताना एक अफलातून षटक पाहायला मिळालं. केवळ 1 धाव या गोलंदाजाने खर्च केली आणि या एकेरी धावसंख्येने मात्र संघाची धावसंख्या 16 या आकड्यावरती पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आला. अक्षयजी काय म्हणाल. 3 षटक संपुष्टात आले. 16 धावा धावफलकावरती. 2 गडी तंबूच्या आचऱ्याला परतलेत. निश्चित रूपानं संतोष चांदीप 14-32 हा संघ आपली ताकद दाखवतोय. गोलंदाजीच्या माध्यमातून जी कामगिरी त्यांच्या गोलंदाजांकडून केली जाते. प्रत्येक गोलंदाज आतापर्यंत वापरलेला प्रत्येक गोलंदाज ज्यानं खूप चांगल्या पद्धतीनं कामगिरी केली आणि मुकेश असेल, त्यानंतर बाबा असेल, त्यानंतर अजय असेल, तिघांनीही खूप चांगल्या पद्धतीची कामगिरी केली आणि तिघांच्या या चांगल्या कामगिरीने एकंदर रोख लावली. आणखी एक प्रतिभावंत खेळाडू, आणखी एक मोठा खेळाडू नन्ना जादूगर या नावानं त्याला ओळखलं जातं, जो बॉलिंग मार्कवरनं सज्ज होणार आहे. आणि जय सर खूप सुंदर पद्धतीचं एकंदर संघ बांधणी. आज सेकंड राऊंड मध्ये खऱ्या अर्थानं मजा येणार आहे. दुसऱ्या राऊंड मध्ये जसजशी खूप चांगल्या पद्धतीचा संघर्ष आपल्याला मैदानामधनं पाहायला मिळणार आहे. कारण राहुल जोगाडिया हा नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरनं सज्ज होतोय. खोलवा टप्प्याचा चेंडू राहुल जोगाडिया फिरकीचा नन्ना मुन्ना जादूगार. वयाच्या 14व्या वर्षी प्रोफेशनल क्रिकेटमध्ये ज्याने मात्र आपलं नशीब आजमावलं आणि चेंबूर परिसरामधून येत असताना यशाची कीर्तिमान ज्याने पदक्रांत केली तो राहुल जोगाडिया गोलंदाजी मार्कवरती आहे. चेंडू येतो निर्धाव स्वरूपाचा. गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा हा चेंडू समोरच्या दिशेने ट्राय केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. आकाश चिंदारिया. 1 धाव तर जरूर येते आणि एकेरी धाव संख्येच्या मदतीने धावफलक. पहिल्या सत्राचा खेळ रंगत असताना केवळ आणि केवळ 17 धावा धावफलकावरती आहेत. लक्षात घ्या विजय संघ अमन स्पोर्ट्स विरार संघाचा कर्णधार. तदनंतर मी विनंती करेन ती मात्र मुंबई टायगर्स या संघाच्या कर्णधाराला लक्षात घ्या. आपण पुढे जाऊ नका. भवानी टायगर्स असेल आणि या संघाच्या आणि काकडे 11 या संघाच्या कर्णधारांना विनंती करतो आपला संघ आपण जवळ उपस्थित ठेवा की लगेचच इथे ड्रॉ उडवेल आणि लगेचच नेक्स्ट मॅच तुमच्या समोर येईल. पुन्हा एकदा विनंती करतो अमन स्पोर्ट्स विरार, आकाश पांडे, काकडे 11, मुंबई टायगर्स आणि भवानी टायगर्स. इथे मात्र चेंडू हवेमध्ये. स्वतः यष्टीरक्षक सचिन कदम चेंडूच्या खाली कोणती चुकी करत नाहीये आणि खेळाडू इथे बाद.
तर खेळाडू इथे बाद होतोय. मोठा फटका घेण्याच्या प्रयत्नामध्ये तंबूच्या आचऱ्याला परतला. 17 धावा धावफलकावरती आहेत. 17 फेब्रुवारी खऱ्या अर्थानं आपण पाहिलं गेलं 17 फेब्रुवारी 1981 जर का एबी डिव्हिलियर्स अब्राझिम बेनिझियम डिव्हिलियर्स या खेळाडूचा जन्मदिवस. 17 फेब्रुवारी 2006 आपण पाहिलं तर क्रिकेटमध्ये T20 क्रिकेटचं आगमन देखील झालं आणि हे दोन व्यक्ती या खेळाचा आणि या खेळाडूचा नामोल्लेख मी इथे याकरिता केला की या दोन्हीही एका T20 क्रिकेटने फार एंटरटेन केलं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला आणि एबी डिव्हिलियर्स याने देखील फार मोठं एंटरटेन आंतरराष्ट्रीय क्रिकेटला केलं. पाकिस्तान प्रीमियर लीग मध्ये जो काही त्याच्या माध्यमातून आपण फटका पाहिला होता थर्डमॅन क्षेत्रामध्ये मैदानाच्या आतमध्ये एक मॅच चुरशीची पाहायला मिळत नाहीये. केवळ 17 धावा धावफलकावरती आहेत. राहुल जोगाडिया इथे मात्र ऑन साइडला पुल केलाय. चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या बाहेर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये षटकार. पहिल्या सत्राचा खेळ संपुष्टात आला आणि पहिल्या सत्रामध्ये केवळ 23 धावा धावफलकावरती आहेत. 24 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. एक दर्जेदार आयोजन या स्पर्धेचा नामोल्लेख आम्ही सातत्याने करतो. वसई फाटा चषक 2019 पॉवर्ड बाय ईगल क्रिकेट क्लब आणि मोफास ग्रुप यांच्या माध्यमातून ही स्पर्धा. प्रथम पारितोषिक रोख रक्कम 1 लाख रुपये, द्वितीय क्रमांक पारितोषिक 50 रुपये, तृतीय क्रमांक 25,000 रुपये, चतुर्थ क्रमांक 15,000 रुपये, उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि मालिकावीरासाठी आकर्षक चषक. त्याच पद्धतीने सामनावीरासाठी इथे शूज ब्रँडेड शूज देखील ठेवण्यात आलेत. आमचे ऑफिशियल्स अर्थातच विरल नायर सर, आशुतोष विवारी सर, समीरजी पाटकर सर. त्याच पद्धतीने लाईव्ह आपण पाहतोय सावली क्रिएशन, हरेजी पालवी साहेब यांचं नाम उल्लेख करणं गरजेचं. अल्पेश कल्पेश आणि मनोज यांचंही नाव उल्लेख करणं गरजेचं आहे की ते चांगलं कामकाज करतायत. आज मात्र सूरज आमच्या गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये, ईगल साऊंड दिनू आणि इरफान, डीजे मास्टर आमच्या सोबत जुळले गेलेत. आमचे समालोचक अक्षय पांडव, वजेश्वरी झहीरजी वादरिक, त्याच पद्धतीने निखिल वाकळे आमच्या सोबत आहेत. डेकोरेटर्स हुसेन चांद डेकोरेटर्स, अलीम शेख यांचे नाम उल्लेख करणं गरजेचं. तर ही स्पर्धा आपण पाहतोय. लगेचच इथे आम्ही बाय उडवतोय. कर्णधारांना विनंती करतोय, अमन स्पोर्ट्स विरार, काकडे 11, मुंबई टायगर्स आणि भवानी टायगर्स या संघांच्या कर्णधारांना, चारही संघांचे कर्णधार लवकरात लवकर व्यासपीठावरती या. आणि मी अतिरिक्त खेळाडू आमच्या सोबत आहेतच जे दोन्ही संघ मैदानामध्ये खेळतात. एक विजयी संघाची चिठ्ठी असेल आणि इथे आम्ही अशा 5 चिठ्ठ्या बनवल्यात. लवकरात लवकर कर्णधारांना विनंती करतो या व्यासपीठावरती. आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल होतीये. आकाश चिंदारिया आणि उमर खान ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. या 24 धावांचा पाठलाग कशा रीतीने केला जातो, काय घडतं काय बिघडतं या उत्तरार्धामध्ये तर घेऊन चलतो मी अक्षयजी पांडव यांच्याकडे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा, या स्पर्धेचा आनंद घेत राहा. धन्यवाद. तर इथनं विजया करता जर आपण पाहिलं तर 24 चेंडू आहेत आणि 24 चेंडू मधनं 24 या धावसंख्येची गरज आहे. 24 हे समीकरण एकंदर जुळवायचं आहे आणि 24 चेंडूत 24 धावांचं समीकरण कशा पद्धतीनं जुळवलं जाईल, कशा पद्धतीने या 24 चेंडूत 24 धावा एकंदर धावफलकावर अर्जित केल्या जातील आणि ते पूर्ण करण्याकरता मैदानामधनं कोण येतोय, कोण प्रथम फलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. टीम संतोष चांदीप 14-32 आपले सलामीचे फलंदाज रोहित गुप्ता इथं उपस्थित होत आहेत, ज्यांच्या माध्यमातून सातत्यानं या टेनिस क्रिकेटच्या ज्या मोठ्या टुर्नामेंट जिथनं हे संघ उतरवले जात आहेत, ज्यांच्याच माध्यमातून त्यांचाच हा आकडा 14-32 जो मैदानामधनं आपण सामना पाहतोय. फलंदाज विनंती आहे आपण झटपट लगेचच मैदानात यावं आणि सामन्याला आपण विनाविलंब सुरुवात करायची आहे. सलामीची जोडी मैदानामधनं येते आणि सलामी करता फलंदाजी करण्याकरता स्ट्रायकर एंड कडनं आकाश चिंदारिया आणि नॉन स्ट्राईक एंड कडनं उमर खान, हे मोठं नाव आहे. आणि उमर खान या टेनिस क्रिकेट विश्वातील नवनवीन खेळाडूंना वेड लावलंय, कारण खूप मोठी फॅन फॉलोविंग या खेळाडूची आपल्याला पाहायला मिळते, जो मैदानामधनं खेळ करण्याकरता सज्ज होतोय. आकाश जो स्ट्रायकर एंड कडनं खेळ करणार आहे. ध्यान दीजिए, किसी का भी बाइक पार्क किया हो आपने मंच के लेफ्ट साइड में तो उसको हटाना है, ट्रैफिक जाम हो रहा है, ध्यान दीजिए. तर मैदानाच्या आतमध्ये आघाडीची जोडी दाखल होते आणि उत्तरार्धाच्या खेळाला पुन्हा एकदा इथून सुरुवात होईल. पहिलं षटक
प्रगतीपथावरनं येत आहे. पहिल्या षटकाकरता बॉलिंग मार्क वरनं सज्ज होतोय. गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज नासिर खान जो गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय आणि नासिर खान आपल्या षटकातील पहिला चेंडू स्ट्रायकर एंड कडनं फलंदाजी करणारा फलंदाज आकाश चिंदारिया जो फलंदाजी करण्याकरता सज्ज होणार आहे. आणि ही काही मोठी नावं आहेत या टेनिस क्रिकेट विश्वातली आणि त्यांच्या मार्फत फलंदाजी होतीये. ड्रॉ टाकतोय दुसऱ्या फेरीकरता आपण ड्रॉ टाकतोय ज्यामधनं मला वाटतं एक संघ असेल ज्याला बाय मिळेल आणि दोन संघ 4 संघ असतील ज्यांच्यामध्ये सामने होतील. तर एकंदर ड्रॉ टाकले जात आहेत ज्यामधला पहिला सामना कोणाचा असेल लगेच ज्या 2 संघांची आम्ही नावं घेऊ त्यांनी टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचंय. भवानी टायगर आणि त्यांच्या विरोधात यावेळेसचा चेंडू खूप सुंदर पद्धतीनं लाफ केलाय मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली. एक अप्रतिम झेल विकेटचं पदम. भवानी आणि त्यांच्या विरोधात मला वाटतं काकडे 11 म्हणजे काकडे 11 जो संघ मैदानामध्ये उतरणार आहे आणि भवानी 11 एक मोठा सामना निश्चित रूपानं जय सर आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण काकडे 11 कडनं आपण विनर्स हा संघ पाहतोय. पहिलीच मॅच आहे. तर एकंदर 2 चेंडूचा खेळ झालाय. दुसरा चेंडू जर आपण पाहिला जर दुसऱ्या चेंडूवर एकंदर झेल उडाला आणि खूप सुंदर झेल अप्रतिम झेलचं प्रात्यक्षिक त्या क्षेत्रातनं पाहायला मिळालं आणि विकेटचं पतन झालं. नवीन फलंदाज ओमकार देवीदास देसाई हे टेनिस क्रिकेट विश्वातलं एक मोठं नाव. हे टेनिस क्रिकेट विश्वातील जे टॉप रँकिंगचे खेळाडू आहेत त्या टॉप रँकिंगच्या खेळाडूंपैकी एक ओमकार देसाई स्ट्रायकर एंड कडनं खेळ करण्याकरता सज्ज होतोय. यावेळेचा चेंडू सुंदर अप्रतिम काय गोलंदाजी होतीये. काय अप्रतिम त्याचा चेंडू जयसर हाताळले गेलेत. कारण जरी धावा कमी असल्या तरी या कमी धावांबरोबर आम्ही फाईट करू. आम्ही या सामन्यामधनं विजय तेवढ्या सहजतेनं समोरच्या संघाला बहाल करणार नाही याचं प्रात्यक्षिक मैदानामधनं दाखवून दिलं जात आहे. खूप सुंदर पद्धतीची गोलंदाजी. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केलाय मात्र तेवढासा जोरकस मारण्याचा प्रयत्न नाही. फक्त चेंडूला आपल्या एस्टँड पासून दिशा बदलवली आणि एक सिंगल त्या चेंडूवर घेतली गेली. या सिंगलच्या सहाय्यानं धाफलकाला वाढवलं आणि एकंदर पहिल्या षटकातील 4 चेंडूच्या सांगतेनंतर धाफलकावर 2 ही धावसंख्या लागली गेली. लक्षात घ्या टॉस होणार आहे भवानी टायगर्स आणि काकडे 11. काकडे 11 शाहिद शेख मी विनंती करतोय टॉस साठी या. मैदानाच्या आतमध्ये ऑन साइडला फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या बाहेर चौकार. तर एकंदर 5 चेंडूचा खेळ समाप्तीला आला आणि या 5 चेंडूच्या समाप्ती अखेरीस धाफलकावर जर नजर टाकली तर धाफलकावर 6 ही धावसंख्या लागली गेली. टॉस बॉक्स मध्ये दोन्ही संघाचे कर्णधार आपल्याला जॉईंट व्हायचं आहे जिथे आमचे जयेश भोसले सर उपस्थित असतील आणि जे नाणेफेक करण्याकरता तिथे त्यांच्या सोबत आमचे मान्यवर पाहुणेही जातील. या वेळेसचा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली. विकेट मिळेल का? आकाश चिंदारियाला परत जावं लागेल. विकेटचं पतन. विकेट नंबर 2 आकाश चिंदारिया बॅक टू द पॅव्हेलियन. डीजे कडनं ही खूप सुंदर गाणी लावली जात आहेत. वेसावजी पारू. नवीन फलंदाज शशिकांत कदम. सचिन कदम फलंदाज येतोय आणि सचिन कदम हा खेळाडू आणि खूप सुंदर खेळाडू. खूप वर्षापासूनचा हा अनुभव त्याच्या पाठीशी आहे. सचिन कदम हा खेळाडू यावेळेस मैदानामधनं येतोय आणि सातत्यानं या संघाबरोबर तो जोडला जातोय. आज हा संघ संतोष संदीप 1432 या नावाने जरी उतरला असला तरी एसपी ही त्यांची खास ओळख आहे आणि तो संघ त्या संघाबरोबर सचिन कदम हे नाम सातत्यानं जोडलं जातं. जो सचिन कदम
मैदानामधनं एक अनुभवानं संपन्न असलेला खेळाडू स्ट्रायकर एंड कडनं आणखी एक अनुभवी खेळाडू या टेनिस क्रिकेट मधले चढ उतार ज्यानं जवळून पाहिलेत, टेनिस क्रिकेट मधले हार जीत त्यानं जवळून पाहिलं, तसा ओमकार देसाई स्ट्रायकर एंड कडनं सज्ज होतोय आणि ओमकार देसाईची बहरदार फलंदाजी या मैदानात न पाहायला मिळेल का, हे प्रश्नचिन्ह आहे आणि त्याचं उत्तर फक्त ओमकार देऊ शकतो आणि तो स्ट्रायकर एंड कडनं फलंदाजी करतोय. ओमकार कडनं कशा पद्धतीची फटकेबाजी केली जाईल, ओमकार कडनं कशा पद्धतीची एकंदर फलंदाजी केली जाईल. यावेळीचा चेंडू ओमकारनं उडवलाय, भिरकावून दिला सीमा रेखा पार, हा ब्रँड आहे ओमकार. षटकार. तर ओमकार कडनं एक अप्रतिम फटका. प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन या मैदानात निश्चित रूपाने होणार आहे, कारण आज या टेनिस क्रिकेट विश्वातले सितारे या मैदानामधनं येऊन ठाकलेत, ज्यांच्याकडनं अप्रतिमतेचं क्रिकेट आणि त्याचं सौंदर्य आपण त्याची अनुभूती घेतोय. बॉलिंग मार्क वरचा गोलंदाज जहीर वन्स अगेन सज्ज होणार आहे आपल्या बॉलिंग मार्क वरनं. पुढचा चेंडू वन्स अगेन ओमकारने चेंडूला उडवलाय, मिस टायमिंग आहे, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि एक अप्रतिम झेल, एक अप्रतिम कॅच. ओमकार देसाईच्या इनिंगला पूर्ण विराम. विकेट नंबर 3 ओमकार देसाई बाद होऊन तंबूत परत. मोठ्या खेळाडूंची जणू फौज या संघातून आपल्याला पाहायला मिळते. ओमकार देसाई बाद झाला, किसन देवेंद्र हा नवीन खेळाडू मैदानामधनं खेळ करण्याकरता सज्ज होतोय. किसन देवेंद्र एक अप्रतिम खेळाडू, सातत्यानं हा खेळाडू आपल्या एका वेगळ्या फॉर्म मध्ये राहिलाय. सातत्यानं त्यानं खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी केली आहे, सातत्यानं त्यानं खूप चांगल्या पद्धतीने प्रभावित केलंय. सचिन कदम यांच्या साथीनं फलंदाजी करण्याकरता तो मैदानात सज्ज होतोय. विजया करता जर आपण पाहिलं अजूनही 12 या धावसंख्येची गरज आहे. उर्वरित चेंडूंमधनं तब्बल 16 चेंडू असतील आणि ज्यामधनं 12 ही धावसंख्या विजया करता अपेक्षित आहे. सचिन कदम स्ट्रायकर एंड कडनं फलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. यावेळीचा चेंडू फक्त दिशा देत ढकलवून एक सिंगल अर्जित करण्याचा प्रयत्न केला गेला आणि या सिंगलच्या साह्यानं धाफलकाला वाढवलं गेलं. धाफलक वाढून एकेरीनं पुढे सरकून जाऊन पोहोचले ते 13 या धावसंख्येवर. यानंतरचे दोन संघ, एक मोठा सामना निश्चित रूपाने आपल्या समोर येतोय, कारण ज्याने नुकताच विक्रोलियन सारख्या एका मोठ्या संघाला पराभूत केलंय तो भवानी 11 हा संघ नाणेफेक करण्याकरता सज्ज होणार आहे. काकडे 11 या संघाला यावेळेसचा चेंडू बॅटची एज घेतोय आणि वेगाने निघून जातोय लॉंग स्टॉप बाउंड्रीकडे. लॉंग स्टॉप बाउंड्रीच्या बाहेर येणारा एक खणखणीत चौकार, 4 धावा. तर 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि 17 ही धावसंख्या धाफलकावर लागली गेली आहे. अजूनही 7 या धावसंख्येची विजया करता गरज आहे. किसन देवेंद्रचा एक मोठा फटका, चेंडू जेवढा उंच तेवढाच लांब, षटकार, 6 धावा. फक्त एक धावेची गरज आहे आणि जयेश भोसले सर आपल्यासोबत जॉईंट होतील, कारण जिथे नाणेफेकीचा कौल केला जाईल आणि नाणेफेकी बरोबरच आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक सुद्धा तिकडनं देणार आहोत. त्यामुळे एकेरी धावेची गरज आहे, जी किसन कशा पद्धतीने पूर्ण करेल आणि यावेळेस ती विजयाची एक सिंगल त्यानं अर्जित केली आणि विजयी होतोय तो टीम संतोष चांदीप 14-32. खूप खूप शुभेच्छा असतील रोहित गुप्ता ज्यांच्या माध्यमातून हा संघ मैदानामधून उतरवला गेलाय. तर यानंतर दुसऱ्या फेरीकडे आपण जातोय. दुसऱ्या फेरीकडे जाण्याआधी आपण नाणेफेक होणार आहे आणि नाणेफेकी करता आपल्यासोबत जोडले जात आहेत जयेश भोसलेजी. धन्यवाद. एका बाजूला काकडे 11 आणि एका बाजूला भवानी 11 या दोन संघांदरम्यानची इथे नाणेफेक कुंजनबाई यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते केली जाईल.